हे कटलेट आहे ना बटाट्याचे, हे आतनं असे सॉफ्ट असतात आणि वरून जे फ्राय केले ना आपण ते असे क्रिस्पी लागतात। तुम्हाला एक कलरवरनच इथे अंदाज येत असेल। आणि मेन म्हणजे इथे जास्त तेल पण आपल्याला लागत नाही। छान मस्त खालचे पण कलर छान आलेला आहे। तुम्हाला जर इथे डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही करू शकता। किती मस्त असा कलर आलेला आहे आणि छान फ्राय झालेले आहे। आता जे हे कटलेट आहे ना हे कमी वेळात आणि कमी साहित्यात पटकन होणारे रेसिपी आहे आणि वेळ पण लागत नाही ह्याला जास्त। तेल पण इथे जास्त काही लागत नाही। 2 पळी तेलामध्येच आपण असे छान मस्त क्रिस्पी आणि टेस्टी इथे कटलेट बनवणार आहोत। आता हे कसे बनवायचे आहे ना, चला मी तुम्हाला इथे लगेच दाखवणार आहे। बटाटा मी इथे छान कुस्करून घेतलेला आहे मॅशरने। इथे मी 2 मोठे बटाटे असे उकडून घेतलेले आणि त्यानंतर इथे मॅशरने हे छान कुस्करून घेतलेले। आता आपण ह्याच्यामध्ये जिरे आणि धणे ह्याचं अर्धभर्ड असे कुटून घेतलेले ते ॲड केले। इथे थोडासा बारीक कढीपत्ता चिरून घेतला तो पण टाकला। त्यानंतर इथे 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्या त्या पण ॲड केल्या। अर्धा चमचा हळद टाकून घेतली। 1 चमचा भरून इथे तिखट टाकून घेतलेले। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। मीठ टाकून घेतलं। त्यानंतर इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे। 1 चमचा भरून इथे ब्रेड क्रम्स टाकून घेतलेले। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। पूर्ण जेवढं साहित्य टाकलं ना ते या बटाट्याला छान लागले गेलं पाहिजे। पूर्ण लावून घ्यायचं या बटाट्याला। हे बघा इथे छान असं मस्त लावून झालेलं आहे। हे बघा इथे छान असं मस्त आपल्या बटाट्याला सर्व साहित्य लागले गेलेलं आहे। असं याच्यामध्ये बटाट्याचं मिश्रण घ्यायचं। तुम्हाला इथे जेवढे कटलेट हवे ना त्याच साईजचे इथे मिश्रण घ्यायचं। छान असे गोल इथे कटलेट बनवून घ्यायचे। हे बघा असे। आणि बनवल्यानंतर आता आपण हे कटलेट आहे ना या ब्रेड क्रम्ब मध्ये ना छान असे घोळून घ्यायचे। सर्व साइडने याला लावून घ्यायचे। असं कुठंच राहता कामा नये। हे बघा छान असं मी लावून घेतलेले। आता पुढचे मी सर्व असेच बनवून घेणार आहे कटलेट। हे बघा इथे सर्व कटलेट मी असे बनवून घेतलेले। आता पुढचे कटलेट मी सर्व असेच बनवून घेणार आहे। जेवढे हे दिसायला छान दिसतायत ना तेवढेच ते खायला अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी लागतात। पळी भरून तेल ॲड केलेले आहे। अजून इथे 1 पळी ॲड केलं। 2 पळ्या इथे आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे। सावकाश इथे आपण सोडून घ्यायचे। इथे आपल्याला फार तेल पण लागत नाही। इथे 2 मिनिटं आपण ह्याला वर खाली करायचे नाही, छान होऊन द्यायचे आपल्याला हे 2 मिनिटं। 2 मिनिटं आपण हे छान होऊन दिले ना की ते खालची जी साईड आहे ना त्याची छान मस्त अशी खरपूस याच्या तेलामध्ये तळल्या जाते ती। म्हणून आपण इथे लगेच त्याला साईड चेंज करायची नाही। आणि मी इथे शॅलो फ्राय करते। तुम्हाला जर इथे डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही करू शकता। आता आपण हे सावकाश याची साईड अशी चेंज करून घ्यायची। हे बघा वाव, तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि छान फ्राय झालेलं आहे। इथे दुसरं पण आपण चेंज करून घेतलेलं आहे। हे जे कटलेट आहे ना बटाट्याचे हे आतनं असे सॉफ्ट असतात आणि वरून जे फ्राय केले ना आपण ते असे क्रिस्पी लागतात। तुम्हाला एक कलरवरनच इथे अंदाज येत असेल। आणि मेन म्हणजे इथे जास्त तेल पण आपल्याला लागत नाही। आता आपण हे खालचे झाले का चेक करूया। हे बघा छान मस्त खालचे पण कलर छान आलेला आहे। आता तुम्ही इथे बघू शकता छान मस्त असे गोल्डन कलर आलेले आहे। आता आपण हे काढून घेऊया। ह्याच कलरवर आले की काढून घ्यायचे, इथे जास्त ब्राऊन करायचे नाही। आता आपण दुसरेही तसेच सोडून घेऊया। हे बघा इथे सोडून घेतलेले। इथे आपण हाय त्याच तेलामध्ये फ्राय करणार आहोत। तर हे पण आपण चेंज करून घेऊ। आता जे हे कटलेट आहे ना हे कमी वेळात आणि कमी साहित्यात पटकन होणारे रेसिपी आहे आणि वेळ पण लागत नाही ह्याला जास्त। तेल पण इथे जास्त काही लागत नाही। हे बघा इथे दोन्ही साइड आपण
छान अशी फ्राय करून घेतलेली. पण चेक करूया. हे बघा आता इथे छान असे झालेलेचे दोन्ही साईड. तुम्हाला जर हे माझे कटलेट आवडले असेल ना किंवा टिक्की तर तुम्ही इथे पटकन लाईक करून घ्या. आणि चॅनलवर जर नवीन असेल ना सबस्क्राईब करून घ्या आणि ही रेसिपी शेअर करा. इथे तुम्ही बघू शकता 2च पळी तेलामध्ये इथे आपले छान असे मस्त कटलेट तयार झालेले. इथे काय फार तेल पण आपल्याला लागलेलं नाही आहे. आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही अशी कटलेट पटकन होणारी रेसिपी ट्राय करून बघा. अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.